नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळचे 9:30 वाजलेत. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा विषय असा आहे की जेणेकरून तुम्हाला माहिती मिळावी की लोक आपल्या भल्यासाठी किंवा आपल्या कामासाठी किती तत्पर आहेत करून. माझं म्हणणं कोणाला असं उलट सुलट बोलले असं काही नाही आहे. मी त्याच विषयावरती बोलतो ज्या विषयावरती मला वाईट वाटतं आणि चुकीचं वाटतं. माझ्या संगती नाही घडलं आहे, कित्येक लोकांसंगती असं घडतं आहे ज्यांची परिस्थिती आहेच नाही. त्यांच्याकडं पण काय परिस्थिती म्हणजे कसं, त्यांचं स्वतःचं बँक अकाउंट आहे की नाही, मला तर नाही वाटत त्यांच्याकडे बँक अकाउंट असेल. कारण की ते हातावरती कमवणारे आहेत. हातावरती कमवणारे म्हणजे समजा मी तर तरी ड्रायव्हर आहे, मी ड्रायव्हिंग करून कुठं कमवू शकतो, पण नाही, मी कमवू शकतो पण ते नाही कमवू शकत. कारण की त्यांचं हातावरती त्यांना ते काम येणार नाही. आता ज्यांचं काम आहे ते करणार. आता त्यांचं असं कामच आहे, जे गोरगरीब नाही म्हणत, म्हणजे खरंच गरीब आहेत, खरंच त्यांना कामाची गरज आहे आणि खरंच ते त्यांचं घर चालवण्यासाठी काम करत आहे. जसे का तुमच्या रस्त्याला रोज ते माणसं येणारी आहेत, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. तुमच्या नाश्त्यापासून, तुमच्या घरातली कामापासून, भांडी घासण्यापासून, लादी पोछा करण्यापासून, तुमचं जे किंवा तुम्हाला काही बनवून देण्यापासून, घराचे जे काम आहे, तुम्ही ऑफिसला जाता, तुम्ही कुठल्या जॉबला जाता, तुम्ही कुठे जाता, तुमची मुलं किंवा तुमच्या घरची मिसेस किंवा तुमच्या घरचे वडील किंवा आजोबा, त्यांच्या भालीसाठी तुम्ही एक माणूस किंवा बाई, माणूस तर नाही ठेवणार, बाई तर तुम्ही कामाला, घर काम असं त्या अर्थाने म्हणतात की घर कामाला एक बाई आपण ठेवतो. आता यांच्याच याच्यावरती मी म्हणतोय की यांचं असं झालंय की हे लोक काय करतात आहे की यांचं असं झालंय, हे लोक काय करतात आहे की लोकांचं सोडतात आहे आणि आपलंच बघतात. हे लोक घरातले मोठे मोठे शेठ लोक आहेत, त्यांच्या घरात जाऊन काम करतात ते, आणि वरून हे तर काम करतात वरून